पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी जमा होणार आहे? तर लाभ मिळण्यासाठी करा हे काम. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना गेल्या महिन्याचा जमा झालेला आहे. तर त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला आहे. तर आता पुढील हप्ता कधी जमा केला जाणार, तर हे शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. सणासुदीच्या काळात सुरू असताना 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना 18वा हप्ता जारी करण्यात आला होता. तर शेतकरी मित्रांनो, आता 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. तर हा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये जमा होणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, ही 19वा हप्ता कधी मिळणार आहे, शेतकऱ्यापर्यंत कधी बँक खात्यात जमा होणार आहे आणि कोणत्या कारणामुळे हे हप्ता राहिलेला आहे, तर शेतकरी मित्रांनो हे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता हा प्रत्येक वर्षामधून 3 वेळा बँक खात्यात जमा करण्यात येतो. म्हणजेच दर 4 महिन्यांनी हा हप्ता 2000 रुपये जमा केला जातात. तर ऑक्टोबर महिन्यात 18वा हप्ता आला होता. तर शेतकरी मित्रांनो, आणि त्यानंतरच 4 महिन्यात 19वा हप्ता येऊ शकतो. म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये हा हप्ता येऊ शकण्याची शक्यता आहे. पण शेतकरी मित्रांनो, परंतु आतापर्यंत सरकारकडून 19व्या हप्त्याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कारण हे देखील शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. सन 2018 मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याकरिता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेला पीएम किसान सन्मान निधी योजना ही संबोधले जाते. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट थेट जमा करण्यात येते. तर प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा केले जातात. तर या योजनेचा 3 वर्षाला 3 हप्ते येतात. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना KYC आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी KYC करणे आवश्यक आहे. जर कोणत्याही शेतकऱ्याने KYC केली नाही तर त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकरी 3 प्रकारे KYC करू शकतात. पहिली पद्धत OTP आधारित KYC आणि दुसरी पद्धत जी आहे बायोमेट्रिक आधारित KYC आणि तिसरी पद्धत जी आहे ते फेमस ऑथेंटिकेशन आधारित KYC. यापैकी 3 पैकी एक पद्धत अवलंबून करून तातडीनं KYC करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर लाभ म्हणजे बँकेतनी पैसे जमा होतील. तर लाभार्थ्याची यादीचे नाव तपासायचं असेल तुम्हाला तर तुम्ही नाव पण तपासू शकता. तुम्ही हे सर्व पहा आता. तर शेतकरी मित्रांनो, सरकारकडून पीएम किसान योजनेचा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जर जाहीर केली जाते तर यामुळे या यादीमधील नावे तपासू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला किंवा नाही मिळाला हे कळू शकते. तर लाभार्थीची यादी नाव तपासण्यासाठी हे करा तुम्ही म्हणजे काय करा, सर्वप्रथम जे तुम्ही तुमच्या पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा, म्हणजे pmkisan.government.in याच्यावर जा. त्यानंतर येथे बेनिफिट जे आहे स्टेटस लाभार्थ्याची यादी निवडा. तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक त्याच्यातनी टाका. पुढे डेटा मिळवा या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर यानंतर तुमचे तपशील स्क्रीनवर दिसतील. या तपशिलाद्वारे तुम्हाला योजनेचा लाभ मिळाला किंवा नाही हे तुम्हाला कळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटू